महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये महिला सक्षमीकरणावरती अधिक भर दिला गेला। महिलांसाठी विविध योजना आणून त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी महायुती सरकारने काम केलं। यापुढेही महिलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या कल्याणासाठी काम करू असं आश्वासन मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांनी पवननगर रायगड नगर परिसरातील पदयात्रेदरम्यान नागरिकांना दिले आहे। विधानसभा 2024 निवडणुकीतील महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रदीप जयस्वाल यांनी आपल्या प्रचारार्थ पवननगर, रायगड नगर आणि श्रीकृष्णनगर परिसरात भव्य पदयात्रा काढली होती। यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या पदयात्रेदरम्यान नागरिकांनी प्रदीप जयस्वाल यांना आपल्या समस्या सांगितल्या, त्या सोडवण्यासाठी विनंती केली। तसेच आम्ही आपल्याला मोठ्या मताधिक्याने निवडून आणू असं आश्वासन दिलं। प्रदीप जयस्वाल यांनी नागरिकांचे प्रश्न ऐकून घेत आगामी काळात ते सोडवले जाणार असल्याची खात्री दिली। या पदयात्रेत विविध ठिकाणी महिलांनी प्रदीप जयस्वाल यांचं औक्षण केलं। नागरिकांनी फटाके फोडत पुष्पवृष्टी करत त्यांचं स्वागत केलं। शेकडोंच्या उपस्थितीमध्ये ही पदयात्रा संपन्न झाली। या पदयात्रेला महेश माळवतकर, राहुल रोजतकर, नितीन चित्ते, विश्वनाथ राजपूत, सागर पाले, संजय ठोकळ, भाऊसाहेब ताठे, प्रतिभा जगताप, माधुरी अदवंत, शारदा घुले यासह महायुतीतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। याबरोबरच महाराष्ट्र कामगार विकास संघटनेने आज मध्य मतदारसंघाचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांना जाहीर पाठिंबा दिला। या निर्णयामुळे आगामी निवडणुकीत जयस्वाल यांच्या प्रचाराला एक नवं बळ मिळालं आहे। संघटनेचे कार्यकर्ते आणि कामगारांमुळे या पाठिंब्यामुळे उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं।